उभाटाचे जिल्हाध्यक्ष संभाजीराव शिंदे, युवा सेनेचे स्वप्नीलजी वाघमारे, कार्याध्यक्ष रविभाऊ पाटील आणि आदरणीय व्यासपीठ सर्वच उमेदवार. खर तर जानकर साहेब, मी अकलूज मध्ये आल्यावर नेमकं भाषण काय करावं याचा विचार करत होतो आणि एक फेसबुकला मला क्लिप बघायला भेटली की अकलूजचा विकास झाला नाही, विकास झाला नाही. एकच नारा होता की अकलूजचा विकास झाला नाही. आणि मी माझ्या मनाला विचारत होतो की नेमकं आता ह्यांना काय करावं म्हणजे ह्यांना अकलूजचा विकास दिसल. आणि मी बऱ्याच मित्रांना फोन लावले, म्हणलं चांगला डोळ्याचा डॉक्टर कुठे आहे नेमका महाराष्ट्रात. कारण ही एवढी आंधळी झाली, ह्यांना अकलूजला किंवा सोलापूरला ह्यांचा उपचार होणार नाही. लहान डॉक्टर रिटायर झाले बिचारे, तर त्यांना विनंती करू की ह्यांना जरा ह्यांची डोळे चेक करा आणि डोळे जर चांगले असले तर चांगला मेंदूचा डॉक्टर कुठे हे बघावं लागेल. अरे अकलूजचा विकास तुम्हाला दिसत नाही. नेमकं विकासाचा रोल मॉडेल काय हे तुम्ही तुमच्या भाषेत सांगा. आमच्या मित्राचं गाव आमच्या मतदारसंघातलं दोईकर आहे. जर अकलूजकरांना तिकडे नेऊन विकास दाखवा, किंवा जे पालकमंत्री ज्यांचा आडनाव गोरे पण धंदे सगळे काळे, त्यांच्या वाडी गाव आहे, त्यात नेमकं तुम्ही अशी काय क्रांतिगिरी 15 वर्षात ती दाखवा आणि मग अकलूजकराला विकासचं मॉडेल दाखवा. आणि सारखा एक रट्टा लावलाय अकलूज मध्ये दहशत आहे, दहशत आहे. अरे अकलूज मध्ये जर दहशत असती तर 3 पॅनल उभा राहिले असते का? ह्या चौकात येऊन ह्या स्टेजवर तुम्हाला विजयदादाचं नाव आहे म्हणून लाज वाटली असेल, पण पलीकडे स्टेज लावून तुम्ही इथंच भाषण केलं. जर दहशत असते ते घडलं असतं. अरे दहशत ही दोंडाईला तुमचा मंत्री गिरीश रावल आहे भाजपचा, त्याची आई बिनविरोध करायसाठी पोलिसांना पाठवून उमेदवार उचलून आणले आणि 26च्या 26 बिनविरोध केले. तुमचे मंत्री गिरीश महाजन, त्यांनी त्यांची बायको बिनविरोध केली, तिथं बाळाचा दहशतीचा वापर केला. अरे अकलूज मध्ये दहशत असती तर 3 पॅनल झाले नसते. मोहिते पाटील कुटुंब हे दहशतीने नाही तर त्यांनी अकलूजकर आणि सोलापूर जिल्ह्याचे लोकांची मन हे प्रेमाने आणि कामाने जिंकले. त्यांना लोकांच्यावर विश्वास आहे की आपल्याला दाबदडप करायची गरज नाही. आपण केलेल्या कामावर त्या ठिकाणी निवडणूक होऊ शकते. आज बाजारात मी तुमच्या वॉटर पार्कला आलो, सयाजीराजे वॉटर पार्क. ते मी कसा आलो होतो, लोकसभेच्या निवडणुकीत मी प्रचारात बाहेर होतो. निवडणुका संपल्या आणि पोराला मी आश्वासन दिलं होतं की तुला वॉटर पार्कला घेऊन जाईल. मग निवडणूक झाली की पोरगा म्हणलं, अप्पू आपने बोला था ना वॉटर पार्क खुले जाओगे, कौन से वॉटर पार्क खुले जाते? मी म्हणलं बाबा तू सर्च कर, तूच मला सांग, संध्याकाळी आल्यावर तुला घेऊन जातो. त्यानं सर्च केलं आणि संध्याकाळी मला सांगितलं की मला सगळ्यात चांगलं वॉटर पार्क हे सयाजीराजे वॉटर पार्क अकलूजचं वाटलं. मग मी त्याला घेऊन आलो. आदल्या दिवशी रात्री आलो आम्ही रविभाऊ इथं अतिथी हॉटेलला थांबलो. शालिमार हॉटेलला जेवण केलं. ते एक आईस्क्रीम चांगली होती, त्याचं काय मला दुकानाचं नाव आठवत नाही, पण तिथं आईस्क्रीम घेतली. आणि ज्या हॉटेलला मी थांबलो तिथं आमच्या भागातली 4 जणांनी रूम घेतल्या होत्या. आम्ही वॉटर तुमच्या इथं तिकीट काढून आलो. तुम्हाला कुणाला सांगितलं नव्हतं. नंतर सयाजीराजेला सांगितल्यावर ते भेटायला आले आणि धैर्यशील भैया नंतर रागवले की आम्हाला तुम्ही सांगितलं नाही. पण आजच्या दिवसात वॉटर पार्क आम्हाला बघणं झालं नाही, पण 4-5 हजार लोकांची गर्दी होती. त्याच्यात माझ्या तालुक्यातल्या आणि मतदारसंघातल्या आमच्या भागातले किमान 500 पेक्षा जास्त लोक हे रविवारच्या दिवशी मला तिथं भेटले. एवढ्या मोठ्या प्रमाणात पर्यटक इथं आले हे
सयाजी वॉटर पार्क मुळे आले. आज त्याच्यामुळे हॉटेलचे धंदे वाढले, तिथं रोजगार लोकांना मिळायला लागला. धैर्यशील भाईंनी त्यांना घोड्याचा नाही नाद आहे, बरोबर आहे भैया. त्यांनी घोड्याचा बाजार इथं आणला. वर्षातले 2 महिने देशभरातले व्यापारी इथे येतात. या व्यापाऱ्याच्या माध्यमातून इथले आमचा हॉटेल व्यवसाय चालतो, इतर सगळे व्यवसाय चालतात. याच्यातून रोजगार होत नाही. धैर्यशील भैयाला विरोधकांना एक लक्षात ठेवा, गोरे आणि आमचे रामभाऊ त्यांना घोड्याचा नाद आहे आणि कुणी लई गेल्यासारखं केलं तर घोडे लावायचा पण नाद आहे. कशाला डावचा डवची करताय. शीतलताईच्या सभेत तुम्ही लाईट काढता, दगड टाकता. अरे ही आकृती संस्कृती नाही. महिला भगिनीच्या सभेवर दगडफेक करायची, लाईटा काढायच्या. अरे तुम्ही अजून आमदार नाही, नगरपालिका तुमच्याकडे नाही, फक्त राज्यातल्या सत्तेच्या बळावर तुमचा एवढा मत, एवढी बस्ती. कधी अकलूज मध्ये असं झालं का? जानकर साहेब तुम्ही मोहिते पाटलाच्या कुटुंबाच्या विरोधात होते, इथं भाषण करताना तुमची लाईट कधी कापली, कधी दगड टाकले? अरे तुमच्या सभेवर कधी दगड टाकले? 2-4 तरखलं घेऊन येता आणि दगड फेकता. लाज वाटायला पाहिजे. तुम्ही ह्या आकृती संस्कृती बिघडायला निघाला. महिला भगिनीच्या सभेमध्ये गोंधळ करताय. अरे लोकशाहीचा सगळ्यात पवित्र खेळ जर कोणता आहे तर तो निवडणूक आहे. निवडणुकीचा खेळ हा निवडणुकीच्या पद्धतीनं त्या ठिकाणी खेळा. पण तुमच्याकडे सांगायला काहीच नाही. म्हणून त्या ठिकाणी तुम्ही आता ह्या पातळीला आला. मला आमच्या मित्राचा एक मित्र भेटला, धैर्यशील भैया. तो मला सांगत होता की अकलूजच्या नगर परिषदेत लय पैसे वाटणार आहेत. अरे म्हणलं किती पैसे वाटणार आहे? नाही म्हणलं लय पैसे वाटणार आहेत. अरे म्हणलं अकलूजची जनता स्वाभिमानी आहे, काय होणार नाही. नाही म्हणलं तुम्ही बघा फुराळा होणार आहे. मी त्याच्यासोबत पैसे टाकली. म्हणलं आपण 3 तारखेला बघू. तो म्हणला 10,000 रुपयाची पैसे टाकू. म्हणलं टाकली. तो म्हणला किती येतील तुमचे? मी म्हणलं आमचे किती येतील नाही, तुमच्या शून्यापेक्षा एक जरी जास्त आला तर 10,000 माझ्याकडून घेऊन जा. कारण त्याला म्हणलं रेट काय काढलाय तुम्ही? ते म्हणला 5,000. अरे म्हणलं 5,000 काय होणार आहे? ते म्हणले नाही प्रत्येक मताला 5,000. अरे म्हणलं 5 वर्षासाठी मतदान द्यायचं. एका वर्षात बेटा दिवस 365, 5 वर्षाचे 1825, 5,000 भागिले 1825 केलं तर 2 रुपये 73 पैसे रोज आहे. 2 रुपये. मावशी चहा कितीला आहे आपल्याकडे अकलूजला? 3 चहा पिता का नाही तुम्ही दिवसातून? 4 पिता. म्हणजे आमच्या ताईचा दिवसाचा चहाचा खर्च रोजचा 40 रुपये एकटीचा. मैत्रीण असले, पाहुणे लावले असले त्यांचा वेगळा. अरे तुम्ही कुणाला विकत घ्यायची भाषा करताय? मग हे माणसाचं मन आहे आणि अकलूजकर एवढे स्वाभिमानी आहे, त्यांचं मन ते कधी विकत नाही. हे तुम्हाला 3 तारखेला कळलं. तुमची गल्लीपासून दिल्लीपर्यंत दादागिरी आणि सत्तेची मस्ती कशासाठी चालली? आणि असं काही नाही, त्यांना तुमचा काही राग नाही बरं का. ते फक्त भाषणात व्यक्त करतात. ते तुमचा तो ब्रँड आहे ना, तो बाई का कोणता फेटली का काय कोणता आहे फटली, आपण काय पित नाही. पण आमच्या मित्राच्या एका मित्राने सांगितलं, बरेच मोहिते पाटलाचे विरोधक तुमचा ताज बरोबर काही टाइम आहे का? तुमचे बरेच विरोधक ताजला थांबतात कारण तिथं ते तुमची वाईन प्यायला भीती म्हणून, त्याची क्वालिटी चांगली. आणि ते तुमचं शिवामृत डेअरीच्या दूध नाही खाते, आईस्क्रीम, पेढा, लस्सी देखील दुसऱ्याच्या हाताने मागवते. कारण त्यांना माहिती क्वालिटी पाहिजे असेल तर मोहिते पाटला पेढ्यांशिवाय दुसरीकडे जाऊन उपयोग नाही. आता उजेडात बोलावं लागतंय त्यांना, पण अंधारात तुमचा ब्रँड घेतल्याशिवाय त्यांचं काही भागत नाही जानकर साहेब. आणि काय त्यांच्या दादागिरीची भाषा करता? टीका केली एखाद्यावर तर ती पटली पाहिजे. बरं कोण दहशतमुक्त करायची भाषा करतंय? ते काय पालकमंत्री, ते पालकमंत्री असल्यासारखेच वागायले.
आता आमच्या महिला भगिनी येत आहेत, नाहीतर हायकोर्टानं एका महिलेच्या ऑर्डरमध्ये काय दिलंय हे मी वाचून दाखवू शकत नाही, कारण आमच्या महिला भगिनी येत आहेत. हे तुमचे प्रताप आहेत. अरे मायनीचे देशमुखांचं मेडिकल कॉलेज तुम्ही हडप केलं. मी खोटं बोलत असेल तर 3 तारखेच्या आज जाऊन मायनीला देशमुखांना जाऊन विचारा. त्यांचं मेडिकल त्या ठिकाणी हडप केलं. छत्रपती शिवाजी नावाची त्यांची संस्था आहे. ती संस्था यांनी मेलेले माणसं जिवंत करून त्यांचा ठराव घेऊन त्या ठिकाणी हडपली. आता मागच्या 2 महिन्यापूर्वी धर्मदाय आयुक्तांनी निकाल दिलाय. एवढंच प्रतापावर थांबत नाही हे जयकुमार गोरे यांच्याकडं तुमच्यापेक्षा विकास बाळाला जास्त आहे, कारण तुमच्याकडे मेलेले माणसं जिवंत करून द्यायची योजना आहे का? तेवढा विकास मात्र त्यांच्याकडे जास्त आहे. त्यांच्याकडं जानकर साहेब मेलेले माणसं जिवंत करून भेटतात. एक दलित आमचे बांधव आहेत, पिराजी विष्णू भिशे यांचा मृत्यू 8/10/2016 झाला. मायनीची जाते. आणि हे पिराजी विष्णू भिशेंना पालकमंत्र्यांनी फोन केला. म्हणले वर तुम्ही थांबू नका, तुमची अर्जंट मला गरज आहे, खाली या. आणि पिराजी विष्णू भिशे हे 11/12/2020 ला खाली आले, रजिस्ट्री ऑफिस मध्ये आले, त्यांना रजिस्ट्री करून दिली, परत वर गेली. त्या प्रकरणात गुन्हा दाखल झाला. जानकर साहेब त्यांना सुप्रीम कोर्टाने देखील बेल दिली नाही. हे जेलमध्ये जे गेले आणि ज्या जेलमध्ये यांना लवकर जामीन दिली त्या जेलचं प्रमोशन थांबवलं गेलं, चुकीची जामीन दिली म्हणून. आणि ह्या महिला भगिनीच्या प्रकरणात हे अटक होते. तुम्ही म्हणले ना बाईला खटलं म्हणजे गडी होत नाही, खरं येते. हे असे प्रकार करणारे लोक त्या अकलूजला येऊन दहशत दादागिरीचं सांगणार. अरे तुम्ही तुमच्याकडे काय केलं? तुषार खरात नावाचा एक पत्रकार आहे. माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे, त्या तुषार खरातला कधी तुम्ही कधी भेटा. आणि त्या तुषार खरात सारखा अन्यायाच्या विरोधात बोलतो म्हणून त्या तुषार खरातला किती दिवस जेलमध्ये ठेवलं. खंडणीच्या गुन्ह्यात तुषार खरात जेलमध्ये असताना एक अट्रॉसिटी आणि 3 महिने जो माणूस आत आहे त्याची जामीन झाली तर सोमवारी बाहेर येणार म्हणून रविवारी परत एक अट्रॉसिटी केली. हा विकास आहे? हे दहशतीचं मॉडेल नाही, दादागिरीचं मॉडेल नाही. आणि अशी लोक येऊन हेच म्हणतो ना मी, त्या तुषार खराची तुम्ही कधी कहाणी ऐका. म्हणजे दहशत दादागिरी किती आहे. मी म्हणतो एक खोटं समजा, 2 तारखेला मतदान आहे. तुम्ही ह्यांच्या पलीकडे तुमच्याकडे मान खटावे मसवडे तिथं विचारा 15 दिवस पाणी येत आहे का? अरे तुम्ही तिकडे विकास करा आणि मग दिवे लावायला इकडे या. तिकडे काय पाजाळलं नाही, तुम्ही इकडे काय शांतपणा करायला लागले. आणि मी एवढं सांगतो अकलूजकरांनो, आईची माया ही ताईला कधीच येत नाही. विजयदादासाठी अकलूजचं कुटुंब हे तुम्ही सगळे आईसारखे आहेत. त्यांना आईसारखी देखील तुमच्यावर माया आहे. आणि ह्या सगळ्यांना ताळ्यातला 2-3 हे जयकुमार गोरे, आमचा रामभाऊ, ते रणजित निंबाळकर, ह्या देवेंद्र फडणवीसच्या ताया आहेत. हे लक्षात ठेवा. आई जास्त माया देते का दाई जास्त माया देते? काकू दाईचा पगार बंद झाला का दाई काय करते? हाय तसं लेकरं आपटून निघून जाणार. तसं देवेंद्र फडणवीस नावाच्या मालकाने ह्यांचा पगार बंद केला ना तर हे ज्यांनी कुणी घर बांधलंय ते अर्ध्या किमतीत घर विकून परत आपल्या गावाला जाणार. सत्ता नसल्यावर हे 1 मिनिट पण इकडे येणार सुद्धा नाही तुमच्या बाउंड्रीला. आणि त्यांचे घर विकून द्यायची जबाबदारी शेवटी मलाच घ्यावा लागणार आहे. शेवटी आपण कुणाचं नुकसान करणार नाही. त्यामुळं बाहेरच्या माणसाला मी आलो, मी फार गप्पा मारल्या, तर जेवढं प्रेम विजयदादाला आहे, बाळदादाला आहे, धैर्यशील भैयाला आहे, मोहिते पाटील कुटुंबाला आहे, तेवढं प्रेम आम्हाला असू शकत नाही तुमचं. कारण अनेक वर्ष त्या कुटुंबाने तुमच्यासाठी केलंय, तुम्ही कुटुंबासाठी केलंय. तुमचं एकमेकाचं एक नातं आहे. हे बाहेरचे पाहुणे कलाकार हे जास्त दिवस टिकत नसतात. आणि अकलूजकरांना माहिती आहे खरं तर ह्याचा एकमेव अजेंडा आहे. निवडणुका आल्या, मगाशी तुम्ही सांगितले एक चांगला मुद्दा मांडला.
की शिक्षणाला शाळा सगळे कॉलेज चांगले हे विजयदादांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले, कारखाने त्यांच्या मार्गदर्शनाखाली निघाले. हे जेवढे तुमच्याकडे येतात ना विकास सांगायला, ह्यांनी एक कारखाना काढलाय का? एक शाळा काढली का? एखादी कंपनी काढली का जिथं 100 पोरांना रोजगार मिळेल? आणि हे काय विकासाच्या गप्पा मारतात? अरे तुम्ही स्वतः काही केलंय का जिथं 100 लोकांचा रोजगार हा तुमच्यामुळे उभा राहील? हे तुम्ही केलंय का? एखादा प्रोजेक्ट दाखवा. बाजारात तुमचा ते वाया वॉटर पार्क आहे ना सयाजी राजे, एक दिवसात आमचा बघायचा झाला नाही पूर्ण. आता परत अर्ध राहिले, ते पोराला परत पुढच्या उन्हाळ्यात आणावं लागते. खर्ची काम होतं इकडे आले की हॉटेल करा, रूम करा, जेवणाचा खर्च. म्हणजे पर्यटन वाढलं पाहिजे. शिवसृष्टी केली, 1 लाख लोक वर्षाला येतात, 1 लाख लोक. अरे तुमचे तोंड बघायला 100 लोक पण येणार. तुमच्या तोंड बघून अकलूजचा विकास होणार आहे का? या कुटुंबाने या अकलूजवर एवढं प्रेम केलंय. मी जबाबदारीने सांगतो, मी कॅमेऱ्याच्या समोर सांगतो, जेवढ्या सुख सुविधा तुमच्या अकलूजमध्ये ना धैर्यशील भैया, हे सांगायला मला काही वाटत नाही, तेवढ्या आमच्या बीड हे जिल्ह्याचं ठिकाण आहे तिथं नाही. इथं आल्यावर आमच्या जिल्ह्याचं गाव आम्हाला खेळ वाटायला लागलं. हे प्रामाणिक सांगतो, मी मीडियाच्या समोर सांगतो. एवढं काम हे विजयदादाच्या माध्यमातून इथं उभं राहिले. एक एक इमारत, एक एक रस्ता, काय नाही अकलूजला. अरे चांगल्या चांगल्या नेत्याचे गाव मी बघितले. महाराष्ट्रातले 358 तालुक्यातला एक तालुका नाही जिथं हा महबूब शेख जाऊन आला नाही. मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, या 358 तालुक्यात ते तालुक्याचं गाव नाही तरी असं सुंदर गाव एक मला महाराष्ट्रात दाखवा भाजपवाल्यांनो. मी सांगतो धैर्यशील भाईला आपला पॅनल विड्रॉल करा म्हणून. एक गावाचं नाव सांगा जे गाव एवढं सुंदर बनवलंय. अरे त्यासाठी त्यांनी प्रेमाने जीव ओतून काम केलंय. टीका करायला काही अक्कल लागत नाही हो, अक्कल ही काम करायला लागते. पण मला एक कळणार धैर्यशील भैया, तुम्ही भाजपमध्ये गेले का तुम्ही लोकशाहीवादी होते, आणि तुम्ही भाजप सोडली की तुम्ही लगेच फार दहशतवादी आतंकवादी झाले. असं कसं? म्हणजे भाजपमध्ये असताना विजयदादाचं कुटुंब लई चांगलं, आणि जसं बाळाने एक व्हिडिओ केला तो तरी हातात घ्यावा लागेल लोकसभेला, की आपल्या बंगल्यावर लगेच गिरीश महाजन, चंद्रकांतांना राग लागली. मग मोहिते पाटील एवढं कुटुंब वाईट आहे तर कशाला पाया पडायला गेला सगळे बंगल्यावर? तिथं काहीतरी एक ठरवा ना, ते चांगले आहेत का वाईट आहेत. पण मुळात राजकारणासाठी कोणत्याही थराला जाऊन दादागिरी करायची. आमचे तुमचे जे पालकमंत्री आहेत, सध्याचे स्वतःला पालकमंत्री समजून त्यांनी घोटाळे भरपूर केले. ते सांगायला लागलो तर 10 वाजायचा टाईम पुरणार नाही. पण त्यांचा एक कोविडचा घोटाळा आहे दादा, कोविडचा घोटाळा. ज्या घोटाळ्यात हायकोर्टाने ताशेरे वळले, तो घोटाळा पण कमालाचा आहे. 200 मेलेल्या लोकांनी कोविड आला म्हणून परत वर व्हायला लागलं. त्यानुसार त्यांना परत जयकुमार गोरेच्या कोविड सेंटर मध्ये येऊन इलाज घेतला. आणि नुसता इलाज घेतला नाही तर जाण्या येण्याला जो भत्ता आहे, जो भत्ता त्या ठिकाणी दिला जातो, तो भत्ता देखील त्या सगळ्या मेलेल्या 200 लोकांनी उचलला. आणि कोर्टात हायकोर्ट म्हणले पोलिसांना गुन्हा दाखल करतायत. ते जयकुमार गोरेच्या विरोधात गुन्हा दाखल करायला उशीर झाल्यावर हायकोर्टाचा फक्त मी तुम्हाला एक पॅरेग्राफ वाचून दाखवतो. तपास अधिकाऱ्याला हायकोर्ट काय म्हणलंय? न्यायालयाच्या आदेशावरून वडूज पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक घनश्याम सोनवणे कोर्टात हजर राहिले होते. खंडपीठानं कठोर भूमिका घेतात ते कोर्टातच घामाघूम झाले. एसी सुरू असताना तुम्हाला एकट्यालाच एवढा घाम का फुटला, असा सवाल न्यायालयाने सोनवणे यांना केला. पोलिसांचे उत्तर कचऱ्याच्या डब्यात फेकण्यासारखं, असं मी सांगत नाही, हे हायकोर्ट सांगते. त्याच्यावर आणि हे असले भ्रष्टाचार करणारी लोक, दहशतवादी करणारी लोक हे येऊन आपल्याला सगळ्यात पारदर्शक कारभार करायचा. आता गल्लीपासून दिल्लीपर्यंत त्यांचा एकमेव अजेंडा आहे जातीवाद करायचा. आम्ही म्हणतो धैर्यशील भैया, आमच्या युवकाच्या हाताला काम द्या, आमच्या युवकाला रोजगार नाही हे म्हणजे मस्जिदवरचा भोंगा काढा. आम्ही म्हणतो आमच्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या हे म्हणजे मदरशावर हिरवा झेंडा करा, भगवा झेंडा लावा.
आम्ही म्हणतो आमच्या शेतकऱ्याच्या मालाला त्या ठिकाणी पैसे मिळत नाही, जीएसटी वाढली, महागाई वाढली, हे म्हणत हिंदू खतरे में है. म्हणजे भाजपाचा एकमेव अजेंडा हे जाती जातीमध्ये धर्मामध्ये भांडणं लावायचे. ज्या जातीमध्ये जर राजकारण करू इच्छितात त्यांना मला एवढंच सांगायचं आहे की ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. आज शेतकरी आत्महत्या करतोय, या सरकारकडे त्याच्याकडे बघायला वेळ नाही. आणि हे 2-4 जे नावं घेतले जानकर साहेबांनी, हे भारतीय जनता पार्टीचे चिरकुट हे उठले की मुस्लिम समाजाला शिव्या देतात. तुम्ही म्हणले ना जानकर सरकारला सहमती आहे का, ते भाजपाच्या सहमतीशिवाय बोलू शकत नाही. आता एक नवीन पार्टी आहे जी तुम्हीच चांगले पुतणे आहेत, बाकीचे सगळेच पुतणे काही चांगले नसतात राजकारणात. एक पार्टी आपली चोरलेली, त्या चोरलेल्या पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले अजितदादा. ते म्हणतात की मी छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराला मानणारा माझा पक्ष आहे, म्हणून मला मत करा. सेक्युलर मत हे माझ्यासोबत राहिले पाहिजे. दादा, माझा तुम्हाला एक प्रश्न आहे, तुम्ही सेक्युलर म्हणताना स्वतःला, तुम्ही शाहू फुले आंबेडकरांचा विचार सांगताय, मग 6 महिन्यापूर्वी वक्फ बिलाचा जो काळा कायदा नरेंद्र मोदींनी आणला, त्यावेळेला तुमच्या पक्षाचे एकच खासदार आहेत, त्या खासदाराचं नाव सुनील तटकरे. त्या सुनील तटकरेंनी कुणाच्या बाजूने मतदान केलं? त्यांनी नरेंद्र मोदींच्या बाजूनं वक्फ बिलाच्या बाजूने मतदान केलं. आणि आमच्या पवार साहेबांच्या पक्षाचे 8 खासदार आहेत, त्यात आमचे धैर्यशील भाई आहेत, ते खरे सेक्युलर होते म्हणून त्यांनी वक्फ बिलाच्या त्या ठिकाणी कायद्याच्या विरोधात मतदान केलं. आमच्या उद्धव साहेबांचे 9 खासदार होते, त्यांनी विरोधात मतदान केलं. त्याला तुमची हिंमत आहे नरेंद्र मोदींच्या विरोधात मतदान करायची? तुम्ही नाही करू शकत. अरे तो संग्राम जगताप आमच्या नबीबद्दल बोलतो, आमच्या आया बहिणीबद्दल बोलतो, हिंदू मुस्लिम समाजामध्ये द्वेष निर्माण करायचं काम करतो. जर तुम्ही सेक्युलर असता तर तुमची हिंमत काय झाली नाही त्या संग्राम जगतापांना पक्षातून करायची? पवार साहेबांच्या पक्षात जर असं कुणी वागलं असतं तर पवार साहेबांनी राजकीय फायदा तोट्याचा का विचार केला नसता. पहिल्या दिवशी त्या आमदाराच्या पेकडात लाथ घालून त्याला पक्षाच्या बाहेर हाकलला असता. तुम्ही सेक्युलर. हे अजितदादाचं कसं झालंय? मकरंद अनासपुरेचा एक पिक्चर आहे, गल्लीत गोंधळ दिल्लीत मुजरा, बघितलाय का आपण? जानकर साहेब तसं झालंय आमचं. दिल्लीत मोदी शहाला म्हणायचं हम साथ साथ है, मुंबईत देवेंद्र फडणवीसांना म्हणायचं हम साथ साथ है, आणि अकलूजच्या गल्लीत आलं की भाजपवाल्यासोबत म्हणायचं हम आपके है कोण. अरे असं कसं चाललं दादा? तुम्ही जर अकलूजच्या गल्लीत भाजपाच्या विरोधात आहे तर दिल्लीत देखील तुम्ही भाजपाच्या विरोधात बसायला पाहिजे ना. तिकडे हम साथ साथ आहे, तिथं हम आपके है कोण, असं कसं चालेल? पण मुळात भारतीय जनता पार्टीनं ह्यांना मत खायसाठी सगळीकडे उभा केले. आता अजितदादाची पार्टी ही भाजपाची बी टीम म्हणून काम करायला लागली. जर अजितदादाचे उमेदवार कोणी पक्षाचे मत मागायला अल्पसंख्याक मोहल्ल्यामध्ये आहे तो उनको पूछो कि संग्राम जगताप को कब रहा है प्रचार. कारण हे लोक जाती धर्माच्या पलीकडे ह्यांना काही घेणं देणं नाही. मित्रांनो, निवडणुका आल्या की जातीपातीचं राजकारण करतात. मला आपल्याला एवढंच सांगायचंय, मी विजयदादांनी काय केलं, फक्त अकलूज या जिल्ह्यासाठी काय केलं हे मी तुम्हाला वेगळं सांगायची गरज नाही. फक्त एवढंच सांगतो, एक जरी नगरसेवक जर त्यांचा निवडून आला, एक जरी 26 आपले एक 25 जरी नगरसेवक नगराध्यक्ष आपला आला तरी माझे 10,000 रुपये पुढे देतो. तेवढी काळजी घ्या. 26 पैकी 26 नगरसेवक नुसते निवडून आणू नका, तर समोरच्याचं डिपॉझिट जप्त झालं पाहिजे अशा पद्धतीने मतदान करा. कारण ह्या अकलूजला मतदान करण्याचं काम, अकलूज मध्ये दहशत दादागिरी आहे हे खोटा सांगण्याचं काम हे लोक करतायत, ज्या लोकांनी अकलूजसाठी गाडीचं काम केलं नाही. जानकर साहेबांसारख्या माणसाला सोडून रामभाऊ तुम्हाला तिकडून आणून त्यांनी खांद्यावर घेऊन आमदार केलं राहून.
हा तुम्ही चला ना बघायला देतो तुम्हाला त्याच्यासाठी सांगितलं मी अहो सांगायला नाहीच काय तर सांगू काय काहीतरी असायला पाहिजे सांगायला म्हणून मी म्हणलं ना जे इथं येऊन विकासाच्या गप्पा मारतात ना जानकर साहेब त्या आमच्या मित्रांनी त्यांनी काय केलं हे सांगायला पाहिजे आणि तुम्ही त्यांना विचारायला पाहिजे कारण आपल्याला ज्यांनी आमदार केलं त्यावेळेला ते चांगले होते जर त्यांची दहशत दादागिरी असती तर तुम्ही आमदार एवढ्या नवीन नौका माणूस झाला असता का तर झाला नसता याचं भान ठेवा आणि येत्या 2 तारखेला तुतारी वाजवणारा माणूस आणि मशाल या चिन्हावर मतदान करून समोरच्याचं डिपॉझिट जप्त करणार का एवढा कमी आवाज आमचे जे लोक आहेत ना मित्र कंपनी सगळ्याला कानाने कमी ऐकायला येतंय तुम्ही जरा जोरात बोलले तर काय थाळ्या बसतील त्यांचे डोळे पण नीट होतील डिपॉझिट जप्त होणार का मग मी घोषणा देतो हात वर करून घोषणा द्या आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आहे आपलं काय चाललंय रोजाने ऐकायला छत्रपती शिवाजी महाराज की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांचा विजय दादा तुम आगे पडो आदरणीय विजय दादांचा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद